राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. सरकारकडून मुंबईकरांना थीम पार्कची भेट मिळण्याची शक्यता. तर लंडन पार्कच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्सवर नवा प्रकल्प. महायुतीची आज पुन्हा दिल्लीत बैठक. महायुतीतील जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण. तर कोस्टल रोडची एक मार्गिका सेवेत दाखल होणार. थकणार नाही, थांबणार नाही, चुकणार नाही. पंकजा मुंडेंचं नव्या गोपीनाथ गडाच्या लोकार्पण सोहळ्यात भावनिक भाषण. ममता दिदींचा इंडिया आघाडीला दे धक्का. पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्वच 42 जागांवर उमेदवारांची घोषणा. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात येणार. नंदुरबार जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करणार. शरद पवार यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी. शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता. निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी. स्टेट बँकेच्या मुदतवाढी संदर्भाच्या याचिकेवरती 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार सुनावणी. मुंबई नवी मुंबईतून थेट बदलापूरपर्यंत नवा रस्ता. ठाणे शहर टाळून नव्या रस्त्याचा प्रस्ताव. आंदोलनात केसेस अंगावर घेतलेल्या मराठा तरुणांना लोकसभेची उमेदवारी. एकट्या धाराशिवमधून 450 जण भरणार उमेदवारी अर्ज. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक. बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार. तर दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. बैठकीत काँग्रेस 7 राज्यांतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करणार. तर उर्वरित उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. शरद पवार 2 दिवस 13 आणि 14 मार्चला नाशिक दौऱ्यावर. शरद पवार निफाडमधून लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. रवींद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक. तर वायकरांच्या बॅनरला फासलं काळं. जोगेश्वरी मेघवाडी शाखेतील बॅनरवरील फोटोला फासलं काळं. एक खडा इकडचा तिकडे झाला तरी फरक पडत नाही. रवींद्र वायकर यांच्यावर उद्धव ठाकरेंची टीका. जोगेश्वरीच्या बालेकिल्ला पडू देणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य. राज्यातील 506 प्रकल्पांचं उद्या भूमिपूजन. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रकल्पांचं लोकार्पण. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. राज्यात कोरोनाच्या JN1 बाधित रुग्णांची संख्या 1012 वर. रुग्ण तर सक्रिय रुग्ण 246 वर. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा पुढाकार. प्रदूषण रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात धावणार 300 LNG बसेस. मुंबईचं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर. तर किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता. 2 दिवस आर्द्रतेमध्ये घट होण्याचा अंदाज. नीटच्या अर्जांसाठी 16 मार्चपर्यंत मुदतवाढ. 9 फेब्रुवारी ते 9 मार्च या मुदतीत अर्ज करण्याची होती मुदत. तर सर्वच विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची अर्जात मुदतवाढ. उन्हाळ्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये वाढ होण्याची शक्यता. कमी उत्पादनात तुटीची शक्यता नाकारल्यानं दर स्थिर राहण्याचा अंदाज. ग्राहकांना उन्हाळ्यात मिळणार तात्पुरता दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.